नमस्कार विद्यार्थ्यांनो, लेआउटसह स्मॉल रेक बनवण्याच्या विषयावर आपले स्वागत आहे। या टॉपिकच्या शेवटी तुम्ही जाणून घ्याल कसे स्मॉल रेकसाठी लेआउट तयार करायचे, कसे प्लॅंक तयार करायचे आणि कसे स्मॉल रेक असेंबल आणि फिनिश करायचे। Materials, tools आणि equipments. Plywood, portable power circular saw, claw hammer, bar clamps, nails, marking tools, pencil, smoothing plane, sandpaper, wood glue, measure tape, marking gauge, firmer chisel. प्रोसेस। रॉ मटेरियल्सचा आकार तपासा। रेखाचित्रानुसार पोर्टेबल पॉवर सर्क्युलर सो वापरून दोन्ही बाजूच्या तुकड्याची एकूण लेंथ आणि विड्थ मार्क करा। 901.19.300 चे 2 क्रमांक। ड्रॉइंग नुसार पोर्टेबल पॉवर सर्क्युलर सो वापरून 3 शेल्फ प्लॅंकची एकूण लेंथ आणि विड्थ मार्क करा। 300.19.724 चे 3 नग। साइड पीसेस तुकड्यांवर ट्रेंचेस मार्क करा आणि बनवा। डायमेन्शन नुसार सर्व प्लॅंक्सच्या एजेस प्लेन करा। हाउसिंग जॉइंट्स द्वारे सर्व तपासा। आवश्यकतेनुसार नेल्स तयार करा। रेक असेंबल करण्यासाठी बार क्लॅम्प सेट करा। साइड प्लॅंक्सच्या ट्रेंचेस सरफेसवर गोंद किंवा ग्लू लावा। रेक बनवण्यासाठी साइड प्लॅंक आणि सेल्फ प्लॅंक असेंबल करा आणि ट्रेंचेसच्या मध्यभागी ड्रिल होल पॉइंट मार्क करा। वुडन सपोर्ट बार क्लॅम्प वर रेक फ्रेम ठेवा आणि घट्ट करा। ट्रेंचेसच्या मार्क पॉइंटवर पायलट होल करा। क्लो हॅमर आणि स्क्रू वापरून सर्व पायलट होल मध्ये वायर नेल घाला।
गोंद किंवा ग्लू कोरडे होऊ द्या. रेकच्या सर्व सरफेसवर सँड पेपर वापरून रेक फिनिश करा. या व्हिडिओमध्ये आपण शिकलो कसे स्मॉल रेकसाठी लेआउट तयार करणे, कसे प्लॅंक तयार करणे आणि कसे स्मॉल रेक असेंबल करणे आणि फिनिश करणे.